नमस्कार. यावेळीच आम्ही गोदावरी सोमेश्वर धबधबा गार्डन गंगापूर नाशिकला आहेत आणि ह्या ठिकाणी नाशिक महानगरपालिका अधिकृत वाहनतळ पार्किंग जे आहे त्यांनी व्यवस्थित इथे चार्जेस लावलेले आहे आणि तसेच पार्किंगची सुविधा केलेली आहे. जागा कमी आहे. रविवारी, शनिवारी, सोमवारी असा पावसाच्या वेळेस जसा मुसळधार पाऊस असतो त्याच वेळे पब्लिक तसंच या ठिकाणी पार्किंगची सुविधा सर्व व्यवस्थित महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे आणि ते आमचे दादा पण उभे आहे, संजय कटारे साहेब. त्यांचं पण आम्ही काय म्हणजे यांना काय समस्या निर्माण होते येणारी पब्लिककडनं ते पण आपण दोन शब्द यांच्याकडनं विचारपूस करून घेऊ. साहेब, इथे जे पब्लिक येत आहे, तुम्ही पार्किंगमध्ये जे पण हे फॅसिलिटी केलेली आहे, सुविधा दिलेली आहे, तरी लोक काही ठिकाणी मी हे बघतो आहे का तुमचं ऐकत नाही आहे. हो, नाही ऐकते काही लोक. तर जसं इथे 4 व्हीलर पार्किंग आहे, पुढे 2 व्हीलर पार्किंग आहे, तसे हे पद्धतीने लोक तुम्हाला सहकार्य करत आहे का? मला शक्यतो मला आहे ना, जे वयोवृद्ध असे लोक आहे त्यांचं मला खूप सहकार्य आहे. ते म्हणतात का तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या पार्क करताय, व्यवस्थित पब्लिकला जायला जागा देत आहे. काही उल्लट पोरं काही पब्लिक ऐकत नाही, अंगावर गाड्या घालतात, डॅश लागतो गाड्यांना. लहान मुलाला आता इतकं उडवलं असतं ते वाचलेले. काही लोक ऐकत नाही. आपण जर काही बोललो त्यांना तो लोक मग आपल्याला चुकीच्या मार्गाने कधी तुझ्या बापाचा रस्ता आहे का असे काही पण असे अशब्द वापरतात. पण तरी मी ते सहन करतो. आणि आमचं मत असं आहे का पर्यटकांनी यावं पण लेकरं बाळं आपल्या फॅमिलीची काळजी घ्यावा. कारण काही वेळेला लोक मुलांना पाण्यात पण खेळवतात. ते आम्ही किती वेळा स्वतः हुसकलेलं आहे लोकांना ओरडे. पण काही ठिकाणी लोकांना राग येतो. कधी कधी एखादी लेडीज पण आम्हाला सहकार्य लेडीज करीत काही लेडीज करतात आणि काही लेडीज कधी कधी व्हिडिओ काढतात का तुम्ही चुकीचं काम करताय का तुम्ही चुकीचे पैसे घेताय आणि असं पण त्रास होतो आम्हाला. पण हे असं नाही केलं पाहिजे. सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आम्ही कुठल्याही चुकीचं काम करत नाही आणि आम्ही तासावर पैसे पण घेत नाही. आमची मदत आहे. गाडी बघा कशा उभ्या आहे गाड्या एक पण गाडीला आम्ही डॅश लागून देत नाही. मी स्वतः उभा आहे, माझी मिसेस उभी आहे, माझी मुलगी उभी आहे. इथं कुठल्या प्रकारचे साहेब, मी तुमचा एक मिनटं. आता जसं न सांगता न मानणाऱ्या व्यक्तींनी जे गाड्याची पार्किंगची असुविधामुळे रस्त्यांची कोंडी होते, येणाऱ्या लोकांना तिथून लांबून यावं लागतं चालत. हे कारण फक्त आम्ही और आपण आहोत. इथे कर्मचारी नाही याची कर्मचारी येतात नाही. हे जे असुविधा होत याचे अलगर्जी आपली आहे. आपल्या अलगर्जीमुळे हे प्रॉब्लेम होते. साहेबांच्या वर प्रश्न काय लोक निर्माण करतात का तुम्ही कसले पैसे घेतात. तर साहेबांनी इथं व्यवस्थित महानगरपालिकेतर्फे बोर्ड लावलेलं आहे. इथे चार्जेससुद्धा लिहिलेले आहे आणि ते तासवर आम्ही पैसे घेत नाही. इथे तासवर कोणतंही पैसे नाही आहे. 24 तास 12 तास जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत इथे पार्किंगचे पैसे. आम्ही इथं चालेल. जसं साहेबांचं म्हणणं असं आहे का ही जे आहे पार्किंग, ही पार्किंग नाही, हा एक ब्रिज आहे, एक पूल आहे, एक रस्ता आहे. इथे जर प्रायव्हेट गाड्यांची पार्किंग लोकांनी न ऐकता केली त्याच्यामुळे काय होईल, काय परिणाम होईल, काय घटना घडलीस त्याचं जबाबदार कोण? लोकांनी स्वतःचा आपली जबाबदारी स्वीकारतील का? लोक स्वतः आपली जबाबदारी कोणी स्वीकारतील का? नाही. प्रश्न कोणावर येईल? महानगरपालिकाच्यावर. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे का ते नम्र विनंती करत आहे का या ब्रिजवर कोणी गाडी उभी करू नये. जैसा सोमेश्वर दबदबा नासिक और 2-3 दिन की जो बारिश हुई है इसके अंदर आज रविवार है और बहुत अच्छी इधर पब्लिक कोई मंदिर के दर्शन के लिए है, कोई सोमेश्वर दबदबा के दर्शन के लिए है. हम आपको अभी नीचे लेके जाएंगे और नीचे का दृश्य बताएंगे.